बरेचशा स्टुडंट्सकडून इन्क्वायरी येत आहे की सर हे मेडिकल कोडिंगसाठी सर्टिफिकेशन नेसेसरी आहे की नाही. हे इन्क्वायरी का बरं येत आहे? कारण की खूप जास्त इन्स्टिट्यूटकडून हे बोलणं जात आहे की CPC सर्टिफिकेशन करणं मॅन्डेटरी आहे मेडिकल कोडिंग कोर्ससाठी, आणि त्याचा खर्च जवळपास 70 ते 80 हजार रुपये फक्त एक्झामची फीज आहे. आणि जर तुम्ही कोर्स केला 25-30 हजार रुपयाचा तर टोटल त्याची कॉस्ट 1.25 लाख 1.5 लाख रुपये जाते. त्या बऱ्याच स्टुडंटकडून इन्क्वायरी येते कारण मेडिकल कोडिंग खूप बूमिंगमध्ये जॉब करिअर चालू आहे, आणि ते यासाठी चालू आहे कारण की त्याच्यात सॅलरी खूप चांगली हाईक आहे. 4-5 वर्षात वर्क फ्रॉम होमच्या अपॉर्च्युनिटीज आहे. त्यामुळे आजचा जो काही आपण व्हिडिओ शूट करत आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की मेडिकल कोडिंगमध्ये ट्रू आणि फॉल्स काय आहे. सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्या. लास्ट इयर 2025 पर्यंत मेडिकल कोडिंगचा जॉब जॉईन करण्यासाठी महाराष्ट्रात CPC सर्टिफिकेशन मॅन्डेटरी नव्हतं. बट यावर्षी जेवढ्याही वॅकन्सी निघाल्या, ते मग गेप्स असो, ऑप्टम असो, IKS असो, चिरोक हेल्थ असो किंवा मग मेडिकोड असो, या सगळ्या कंपनींनी CPC सर्टिफिकेशन मॅन्डेटरी केलं आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आहे आणि तुम्हाला मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला CPC सर्टिफिकेशन करणं मॅन्डेटरी आहे. बट आम्ही यावर्षी काही स्टुडंट बाहेरच्या स्टेटमध्ये जे प्लेस केले, ज्यांनी बेसिक कोर्स केला होता मेडिकल कोडिंगचा की जस्ट क्रॅक करायसाठी, ते लोक इंदोरलाही प्लेस झाले, MP मध्ये, हैदराबादला प्लेस झाले, चेन्नईत प्लेस झाले, बेंगलोरमध्ये प्लेस झाले. जर तुम्ही महाराष्ट्राच्या सर्कलमध्ये आहे आणि तुम्हाला वाटतं आहे की नाही मला मेडिकल कोडिंगमध्येच करिअर करायचं आहे, तर मग CPC माझ्यामध्ये 90% सर्टिफिकेशन मॅन्डेटरी झालं आहे. आता हे CPC सर्टिफिकेशन काय असते पहिले समजून घ्या. ह्या कंपन्या US हेल्थकेअरसाठी काम करतात, तिथल्या इन्शुरन्स आणि हॉस्पिटलसाठी. आता तिथे अमेरिकन मेडिकल असोसिएशनचं रिकग्नाइज सर्टिफाईड कोडर याच्यासाठी जी एक्झाम होते त्याला आपण म्हणतात CPC एक्झामिनेशन. आता याच्या ट्रेनिंगची कॉस्ट ॲव्हरेज 25-30 हजार रुपये सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये चालतं आहे. आता याच्यात बरेच फ्रॉड पण व्हायला लागले. काही इन्स्टिट्यूट 1 महिन्यात करायला लागलं, 1.5 महिन्यात करायला लागलं, कमी पैशात करायला लागलं. बट शॉर्टकटचा रिझल्ट तोच असतो. त्याच्यामुळे एक गोष्ट समजून घ्या की जिथे शॉर्टकट आला आणि जिथे कमी फीज किंवा जसं वाटलं, तुम्ही एक गोष्ट त्याला ऑब्झर्व करा की याच्या मागचं कारण काय आहे. आता तुम्ही जर CPC सर्टिफिकेशन करायला जाल तर तुम्हाला 80,000 रुपये सध्याचा आजचा डॉलरनुसार रेट जो चालू आहे 83,000 जवळपास चालू आहे. ठीक आहे, जो मागच्या 2-3 महिन्याआधी 60-70 हजार रुपये पण होता. तर त्या डॉलरच्या रेटवर तो अवेलेबल आहे, त्यानुसार तुम्हाला ती फीज भरावं लागते. म्हणजे 70 ते 80 हजार रुपये तुमची एक्झामची फी, क्लासेसची फी. ते सर जर तुम्ही इकॉनॉमिकली फायनान्शियली स्टेबल असाल, 1.25 लाख रुपये खर्च करायला तयार असाल तर मग फक्त CPC सर्टिफिकेशन करा. आणि त्यानंतर अवेलेबिलिटी जॉबची आहे की नाही हा प्रश्न येते की सर मी CPC केला आहे, सर मला जॉब लावून द्या. अरे CPC केला आहे आणि जॉब लावणं हा पुन्हा एक वेगळा फरक आहे. CPC केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक करणं आहे, तुम्हाला ॲप्टिट्यूड क्रॅक करणं आहे. तुम्ही एका इझी वे, शॉर्टकट वेनी एक्झाम क्रॅक केली, कुठून तरी क्वेश्चन घेतले, कुठून तरी कॉपी पेस्ट मारले, कुठल्या तरी अशा इन्स्टिट्यूटमधून केले जिथे काही तुम्हाला डमी पेपर भेटले, झाले 1 महिन्यात तुम्ही CPC झाले. पण नंतर काय झालं, तुम्ही इन्स्टिट्यूट ज्या कंपनीमध्ये जॉब आहे तिथचा इंटरव्ह्यूज तुम्ही क्रॅक नाही करू शकले कारण तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी नव्हती येत, तुम्हाला तिथचे ॲप्टिट्यूडचे क्वेश्चनची आयडिया नाही, तुम्हाला तिथचा टेक्निकल राऊंड नाही माहीत. 50% स्टुडंट जे शॉर्टकटमध्ये CPC क्वालिफाय नेक्स्ट इयरमध्ये करेल त्यांना सगळ्यात मोठा अडथळा येईल कंपनीमध्ये जॉब लागायचा. आम्ही जे मॉड्यूल बनवलं आहे ते 2.5-3 महिन्याचंच आहे. आम्ही त्याच्या CPC सर्टिफाईड करू आणि त्यानंतर आम्ही प्लेसमेंट पण करू. म्हणजे बघा, तुम्हाला कुठलं पण इन्स्टिट्यूट जर CPC सर्टिफिकेशन करून देत म्हणतात तर ते नका करू. तुम्हाला दोन्ही गोष्टी पाहिजे. आपण CPC सर्टिफिकेशनसाठी 1.25-1.5 लाख रुपये कशासाठी टाकत आहे की जॉब भेटला पाहिजे. ते तुम्ही सर्टिफिकेट का घरी लावणार आहे दरवाज्यावर? नाही लावणार आहे ना. मग जर त्याच्यातून जॉबच नाही भेटणार तर त्या इन्स्टिट्यूटमधून कोर्स करण्याचा फायदा नाही. कुठून पण करा, पण अशा ठिकाणावरून करा की जिथून तुम्हाला CPC सर्टिफाईड पास झाल्यानंतर जॉब लगेच भेटेल. लास्ट वीकमध्ये आमच्याकडून आदित्य आणि अक्षदा 2 स्टुडंट CPC सर्टिफाईड झाले. बट दे आर वेल प्रिपेअर्ड अबाउट द CPC ऑल्सो, अबाउट ॲनाटॉमी फिजिओलॉजी, कारण ते ट्रेनिंग त्या हिशोबाने झालं. लगेच 7 दिवसात ओपनिंग आली चांगल्या ठिकाणी जिथे आमचे रेफरन्स होते आणि ते जॉबवरही लागले. आमच्या इंस्टाग्रामवर तुम्ही ते पाहू शकता. तर घाई नका करू. जेव्हा आपण 1.5-2 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो तर घाई नका करू. प्रॉपर आणि एका चांगल्या इन्स्टिट्यूटकडून, दर्जेदार इन्स्टिट्यूटकडून CPC सर्टिफाईड व्हा आणि मेडिकल कोडमध्ये जॉब करा. मेडिकल कोडिंगमधलं करिअर खूप चांगलं आहे. म्हणजे 7-8 वर्षात माझे स्टुडंट आज 15-20 लाखाच्या जॉबवर आहे. आणि माझे जवळपास 1000 ते 2000 स्टुडंट जे मी आतापर्यंत लावले ते नॉन सर्टिफाईडच लावले, कारण तेव्हा कंपन्या स्वतः सर्टिफाईड करायचे. पण ॲज अ डे बाय डे टाईम चेंज होतो.
पण आता तुम्हाला CPC करणं मॅन्डेटरी राहणार आहे. महाराष्ट्रात असाल, महाराष्ट्रात कोडिंगचा जॉब पाहिजे तर CPC कराच. बट तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन जरी कराल तर बेसिक कोर्स करून आमचे जे पोरं बाहेर गेले त्यांना पण 1 वर्षानंतर CPC करणं आवश्यक आहे. एक तर कंपनीकडून करा किंवा मग स्वतः करा. सो दॅट इज अ सिनॅरिओ ऑफ द मेडिकल कोडिंग जॉब. अजून काही तुम्हाला क्वेश्चन असेल, तुम्हाला वाटतं की याच्याबद्दल मला अधिक माहिती पाहिजे, तर आमच्या जे इंस्टाग्रामचा पेज आहे त्याच्यात जे मेसेज आहे त्याच्यामध्ये प्लीज कमेंट टाका. तुम्हाला कॉल येईल किंवा तुम्हाला ॲन्सर तुमच्या इंस्टाग्रामवर भेटेल. सो थँक्यू, थँक्स अ लॉट.